थोड्याशा विश्रांतीनंतर आपण श्रीराम अवताराच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. शबरीच्या आश्रमामधून तिने उष्टावलेली अत्यंत मधुर फळे खाऊन श्रीराम तृप्त झाले. शबरीनेच रामांना ऋषमुख पर्वतावर जाण्याचा मार्ग सांगितला आणि तेथेच घडली रामायणातल्या सर्वात महत्वाच्या भेटीपैकी एक भेट, राम आणि हनुमान यांची भेट. अत्यंत सुंदर प्रसंग आहे रामायण. मी म्हणूनच म्हणलं की ज्यांना रामायण मुखोद्गत आहे त्यांच्या डोळ्यासमोर पटकन हे सगळे भाग येणार आहेत. हनुमानाने ब्राह्मणाचे रूप धारण करून राम लक्ष्मणासमोर हनुमान आलेले होते. त्यांनी अत्यंत विनम्रपणे संवाद सुरू केला. हा एक खूप महत्वाचा भाग आहे ऐकण्यासारखा. हनुमानानी एवढी बलाढ्य शक्ती, रुद्र अवतार असूनही अत्यंत विनम्रता होती हनुमानाच्या अंगामध्ये. त्यांनी अत्यंत विनम्रपणे संवाद सुरू केला. राम काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिले. नंतर ते लक्ष्मणाकडे वळून म्हणाले, लक्ष्मणा, ज्याने वेदाचा सखोल अभ्यास केला आहे, ज्याच्याकडे ज्ञान, विनय आणि विवेक आहे, तोच एवढ्या विनम्रतेने बोलू शकतो. लक्षात घ्या, रामानी हनुमानाचे पहिले कौतुक त्याच्या शक्तीचे केले नाही, त्याच्या पराक्रमाचे पण कौतुक केले नाही. त्यांनी त्याच्या वाणीतल्या नम्रतेचे कौतुक केले. कारण खऱ्या महानतेची ओळख शक्तीने कधीही होत नाही, पैशाने कधीही होत नाही, संपत्ती, ऐश्वर्य जे काही तुमच्याकडे आहे त्यांनी होत नाही, तर तुमच्या स्वभावातल्या विनम्रतेने आणि तुमच्या वाणीतल्या गोडव्याने होते. या भेटीमध्ये हनुमानांनी रामाना सुग्रीवाकडे नेले आणि याच क्षणापासून खरी रामकार्याची सुरुवात झाली. हनुमानाकडे अतुलनीय शक्ती होती, अद्वितीय ज्ञान होते, अद्भुत पराक्रम होता, पण त्याच्यामध्ये अहंकार अजिबात नव्हता. म्हणून ते सगळ्या वीरांपेक्षा श्रेष्ठ वीर म्हणून गणले गेले. आजच्या काळामध्ये काय होते की लोक काम करण्यापूर्वी विचार करतात, याचं श्रेय मला मिळेल का? कुठलीही गोष्ट करायला आता बरेच वेळेला आपण म्हणजे नेहमी बघतो, आपण आजूबाजूलाच ही सगळी उदाहरणं बघत असतो. समाज म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असलेले लोक म्हणजे समाज. इथेच आपण हे सगळी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आजकाल काय करतात लोक, कुठलंही काम करण्याच्या आधी त्याचं श्रेय मिळेल का मला, लोक मला मी केलंय म्हणून म्हणतील का, मी समोर उभा राहीन का, म्हणजे लोक लगेच माझं कौतुक करतील का, म्हणजे एवढंच जरी काम केलं तरी लोकांना वाटत असतं माझा खूप गवगवा करावा, माझं खूप कौतुक करावं. पण हनुमान फक्त एकच विचार करतात, यामुळे रामाचे कार्य पूर्ण होईल का. आणि याच कारणामुळे अनेक संत म्हणतात, रामायणाचा खरा नायक कोण असेल तर तो हनुमान आहेत. कारण राम हे भगवंत आहेत, पण हनुमान आपल्यासारखे भक्त आहेत. आणि भक्ती किती उंचीवर जाऊ शकते याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे हनुमान आहेत. राम आणि हनुमान यांची भेट केवळ दोन महान व्यक्तींची भेट नव्हती, ती भगवंत आणि भक्त यांच्या शाश्वत नात्याची सुरुवात होती. थोडासा वेगळा प्रकार हा राम अवताराचा करतेय मी, म्हणजे आवडतोय का बघा सगळेजण. मला असं वाटतंय की यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. राम आणि हनुमान यांची भेट झाल्यानंतर राम अवतार एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला होता. आता केवळ हा वनवासाचा प्रवास राहिलेला नव्हता, तर आता धर्म आणि अधर्म यातील महासंग्रामाचीही तयारी होती. पण इथे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की रामानी कुठलीही घाई केली नाही. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य मार्ग याची निवड केली. म्हणूनच राम अवतार आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो की महान कार्य केवळ शक्तीने होत नाहीत. आता कलियुगामध्ये महान कार्य आणि मोठी कामं शक्तीने होत नाही, तर ती संयम, नियोजन आणि योग्य सहकार्याच्या मदतीने होतात.
सुग्रीवाशी मैत्री झाल्यानंतर सीतेच्या शोधासाठी वानरसेना 4 दिशांना पाठवण्यात आली, हे आपल्याला माहिती आहे. दक्षिण दिशेकडे गेलेल्या समूहामध्ये रामाचं किती व्यवस्थित नियोजन होतं, राम अवतारामध्ये नियोजन किती सुंदर केलेलं होतं, ते आपण आता कलियुगामध्ये त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. दक्षिण दिशेकडे गेलेल्या समूहामध्ये हनुमान, अंगद आणि जांबुवंत होते. अनेक दिवस शोध घेऊन देखील सीतेचा पत्ता लागत नव्हता. शेवटी समुद्र किनारी संपाती या जटायूच्या भावाने त्यांना माहिती दिली की सीता लंकेमध्ये आहे. आता सगळ्यांच्या नजरा हनुमानाकडे वळल्या. इथे एक सुंदर गोष्ट घडली, ही आपल्याला बहुश्रुत आहे. ही हनुमान स्वतःच्या शक्तीबद्दल विसरलेले होते. जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या सामर्थ्याची आठवण करून दिली. हा प्रसंग केवळ हनुमानाचा नाही, तो आपल्या कलियुगातल्या प्रत्येक माणसाचा आहे. अनेक वेळेला आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असते, आपण एखादी गोष्ट आरामात करू शकतो, पण आपणच ते विसरलेलो असतो. आपल्याबद्दलचा, स्वतःबद्दलचा विश्वास, आत्मविश्वास आपण विसरलेलो असतो. तेव्हा आयुष्यामध्ये एखादा कोणीतरी जांबुवंत येतो आणि आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीची, आत्मसामर्थ्याची जाणीव करून देतो. आणि मग तिथून आपण हनुमानासारखे, अगदी हनुमानासारखे नाही, पण थोड्याशा पटीमध्ये आपण कार्य करू शकतो. हनुमंतानी विशाल रूप धारण केले, एका उडीत समुद्र ओलांडण्याचा निश्चय केला. समुद्र लांघनाचा हा प्रसंग केवळ शारीरिक शक्तीचा नाही, तो श्रद्धा, आत्मविश्वास आणि ध्येयनिष्ठेचं प्रतीक आहे. वाटेत सुरसा आली, सिंहिका आली, अनेक अडथळे आले, पण हनुमंत थांबले नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. कारण ज्याच्या मनात रामकार्य असते त्याच्यासाठी अडथळे हे थांबण्याचे कारण कधीच नसतात, ते पुढे जाण्याची परीक्षा असतात. लंकेत पोचल्यानंतर सगळी लंका त्यांनी बघितली, सुवर्णमय राजवाडे बघितले, वैभव, संपत्ती, ऐश्वर्य सगळं सगळं बघितलं, पण त्या वैभवामध्ये तिथे शांती नव्हती. कारण जिथे अधर्म असतो तिथे बाह्य वैभव असले तरी अंतःकरणामध्ये असुरक्षितता असते. आणि म्हणूनच सुवर्णलंका असूनही रावण सुखी नव्हता. आणि कलियुगामध्ये भरपूर पैसा, ऐश्वर्य, सगळ्या सुखसोयी असूनही असे लोक अंतःकरणातून रिकामे असतात आणि दुःखी असतात. अशोक वाटिकेत हनुमानांना सीता माता दिसल्या, हा प्रसंग रामायणातला सगळ्यात भावनिक प्रसंग म्हणून ओळखला जातो. त्या दुःखात होत्या सीता माता, पण निराश नव्हत्या. त्यांना पूर्ण विश्वास होता की राम येणार आहेत. आणि म्हणूनच रामायणात शबरीनंतर सगळ्यात जास्त श्रद्धा कोणाची होती, तर सीतेची होती रामावर. येथे एक महत्वाचा एक प्रश्न येतो की रावणाने सीतेचे हरण केले, पण तिला लंकेत नेले, इतके महिने ठेवले, पण तिला स्पर्श का केला नाही? कदाचित सगळ्यांना ही कथा माहिती असेल की त्यांनी स्पर्श का केला नाही. तर याच्या मागे एक कथा आहे. जर कोणाला माहिती नसेल तर माहिती व्हावी म्हणून मी फक्त सांगतेय. पूर्वी रावणाने रंभा नावाच्या अप्सरेचा अपमान केला होता, तेव्हा नलकुबेराने त्याला शाप दिलेला होता की एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध जर रावणाने तिला स्पर्श केला तर रावणाचे मस्तक 100 तुकड्यामध्ये विखुरले जाणार आहे. आणि म्हणूनच रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता. रावण सीतेला धमकावत होता, मोहात पाडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने तिला स्पर्श कधीही केला नाही. परंतु फक्त हा नलकुबेराचा शाप एवढंच एक कारण नव्हतं सीतेला स्पर्श न करण्याचं. रावण अत्यंत विद्वान होता. त्याला हेही माहित होते की सीता ही सामान्य स्त्री नाही, ती साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे. आणि म्हणूनच तो तिच्या मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होता. आणि इथेच रावणाची सगळ्यात मोठी चूक झाली. त्याला वाटले की सत्ता, संपत्ती, वैभव आणि सामर्थ्याच्या जोरावर कोणाचंही मन जिंकता येतं, पण प्रेम, निष्ठा आणि पावित्र्य
याच्यावर कसलीही सत्ता चालत नाही. अशोक वाटिकेत बसलेली सीता शरीराने लंकेत होती, पण मनाने ती रामामध्ये स्थिर होती. जिथे मन रामामध्ये स्थिर होते, तिथे रावणासारख्या महाबलाढ्य राजाचाही पराभव ठरलेला असतो. कलियुगामध्ये आपल्यासाठी पण हे महत्वाचे आहे. जर आपण आपल्या मनामध्ये रामाला स्थान दिले, रामाचा जप आपण करत राहिलो, राम 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 एवढं जरी आपण म्हणत राहिलो सतत, तर रावणासारख्या अनेक ज्या गोष्टी आहेत, आपल्याला त्रास देणाऱ्या रावणासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचा विनाश हा फक्त रामनामाने होणार आहे. हनुमानाने रामाची मुद्रिका सीतेला दिली. त्या क्षणी सीतेला खात्री पटली की आता तिची मुक्ती जवळ आलेली आहे. त्याच्यानंतर हनुमानाने लंकेमध्ये काय केले हे आपल्याला माहित आहे, मी ते आपल्याला सांगणार नाही. येथे फक्त त्या प्रसंगातून एक सुंदर संदेश आपल्याला येतोय की हनुमानाने लंका जाळली, पण अशोक वाटिका आणि सीतेचे स्थान मात्र सुरक्षित ठेवले. त्या दोन गोष्टीला त्यांनी अजिबात जाळलेले नव्हते. धर्माचा क्रोध, हनुमान धर्माच्या बाजूने होते, त्यांनी क्रोधाने लंका जाळलेली होती. धर्माचा क्रोध हा विनाशासाठी नसतो, तर तो अधर्माच्या नाशासाठी असतो. त्यांनी फक्त बाकीच्याच गोष्टी जाळल्या, पण जिथे धर्म होता, सीता माता जिथे होती, तिथे त्यांनी काहीही हनुमानाने केलेलं नव्हतं. हनुमान परत आल्यानंतर रामाना सीतेचा संदेश मिळाला. आता लंकेवर चढाई करण्याची वेळ आलेली होती, पण त्यांच्या समोर उभा होता विशाल समुद्र. अनेकांना प्रश्न पडतो की रामाने समुद्रावर बाण सोडण्यापूर्वी 3 दिवस प्रार्थना का केली. बरेच जण विचारतात की का लगेच करू शकले असते ना, त्याच्यावर लगेच रामाला समुद्राला आज्ञा दिली असती, त्याच्यावर सेतू बांधला असता आणि लंकेवर चढाई केली असती. ते तर भगवान विष्णूंचे अवतार होते, त्यांच्यासाठी काय अवघड होतं. एका क्षणामध्ये ते समुद्र, त्याने जर समुद्राने ऐकलं नसतं तर समुद्र पूर्ण कोरडा करू शकले असते. पण श्रीरामाने तसे केले नाही, कारण राम अवताराचा उद्देशच मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की हा उद्देश, राम अवतार जो घेतलेला होता भगवान विष्णूंनी, हा या अवताराचा मुख्य उद्देश आहे की कुठेही चमत्कार दाखवले नाहीत. सर्वसामान्य मानवासारखं आयुष्य जगलेले आहेत राम अवतारामधले भगवान विष्णू. रामाने प्रथम विनंती केली, समुद्राशी संवाद साधला, संयम ठेवला, आणि जेव्हा हे एवढं सगळं करूनही मार्ग संपले, तेव्हा ते कठोर बनले. आजच्या काळात काय होतं, सगळं उलट होतं. कलियुगामध्ये आधी आपण संतापतो, रागवतो, ते सगळं झाल्यानंतर मग 1-2 दिवसानंतर आपण संवाद साधायला जातो, ज्याच्याशी आपलं काही वादावादी होते. आधी आपण संतापतो, खूप चिडचिड करतो, भयंकर राग 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 वगैरे होतो, आरडाओरडा होतो. 2-3 दिवसानंतर मग आपण त्या व्यक्तीशी संवाद साधायचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यातून काही निघतं का बघतो, पण तोपर्यंत सगळं विस्कटलेलं असतं. पण राम आधी संवाद साधतात आणि मग नंतर कठोर निर्णय घेतात. आता याच काळामध्ये रामेश्वर मधला प्रसिद्ध प्रसंग घडलेला आहे. लंकेकडे जाण्यापूर्वी श्रीरामानी भगवान शंकराची रामेश्वरांमध्ये पूजा केलेली आहे. आपल्याला बहुश्रुत आहे हे. ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर. येथे भारतीय संस्कृतीचा एक महान संदेश दडलेला आहे. भगवान विष्णूंचा अवतार असलेले राम भगवान शंकरांची पूजा करतात. यावरून स्पष्ट होते की शिव आणि विष्णू यामध्ये भेद नाही. भेद आपण निर्माण करतो. देवांमध्ये भेद, हे देव तुमचे, हे देव माझे, आपण निर्माण करतो, तिथे नाहीये. भगवान महादेव भगवान विष्णूंचे भक्त आहेत आणि भगवान विष्णू भगवान महादेवांचे भक्त आहेत. पण आपणच पृथ्वी तला कलियुगामध्ये आपणच त्यांच्यामध्ये भेद निर्माण केलेला आहे. हा देव माझा आहे, हा देव तुझा आहे, मग या देवाचं मी करणार नाही, या देवाचं तू करायचं. काही लोक परंपरांमध्ये ही कथा माहिती असेल सगळ्यांना. काही लोक परंपरांमध्ये असे सांगितले जाते की आता ज्या वेळेला हे ज्योतिर्लिंग ज्या वेळेला स्थापन करायचं होतं, त्यावेळेला त्याच्या आधी पूजा करायची होती रामाला,
आणि रामाला पूजा करण्यासाठी म्हणून त्यासाठी ब्राह्मण आवश्यक होता. मग तेवढ्या सगळ्या सेनामध्ये रामाच्या जवळ जी सेना होती त्यामध्ये कोणीही ब्राह्मण नव्हता. मग आता ब्राह्मण तर पाहिजे या पूजेसाठी. मग ब्राह्मण कोण? म्हणून रावणाला बोलवले गेले, कारण रावण प्रगाढ पंडित होता. म्हणून प्रभू रामानी रावणाला बोलवले, त्यांना संदेश पाठवला आणि त्यांना सांगितले, कारण रावण स्वतः देखील महादेवांचा निस्सिम भक्त होता. त्याला सांगितले की आम्हाला इथे एका रामेश्वर लिंगाची स्थापना करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पूजा करायची आहे, तर आपण येऊन ही पूजा करावी. त्यावेळेला रावणाने सांगितले की ही पूजा करत असताना दोघे जण लागतात, म्हणजे रावणाच्या बरोबर रावणाची पत्नी म्हणजे सीता आवश्यक आहे. त्यावेळेला रामाने सांगितले, माफ करा, चुकीचं सांगितलं गेलं. रावणाने सांगितले की रामाला की तुमच्या बरोबर तुमची पत्नी तुमच्या बरोबर तुमची पत्नी असणे आवश्यक आहे. पण सीता तर लंकेमध्ये होती. रामाने सांगितलं की सीता तर माझ्याजवळ, माझी पत्नी माझ्याजवळ नाहीये, त्यामुळे आता पूजा तशीच करावी लागेल. तर रावणाने सांगितले की तशी पूजा करता येत नाही, मी तेवढ्या वेळा करता सीतेला इथे आणतो. रावणाने सीतेला लंकेतून रामेश्वरला आणलंय. ती पूजा विधिवत पूर्ण पूजा केली, रामेश्वर लिंगाची स्थापना झाली. आणि त्यावेळेला रामाने रावणाला दक्षिणा विचारली की ब्राह्मण महाराज आपल्याला काय दक्षिणा द्यावी. त्यावेळेला तो शत्रू म्हणून रामाने रावणाकडे बघितले नाही, एक प्रगाढ पंडित आणि पूजेसाठी पूजा सांगणारा पंडित म्हणून त्याच्याकडे बघितले. आणि ब्राह्मण देवता आपल्याला मी दक्षिणा काय द्यावी, तर त्यावेळेचे रावणाचे उत्तर अत्यंत सुंदर आहे. रामा, मी वेळ आल्यानंतर तुझ्याकडून दक्षिणा मागून घे. अत्यंत सुंदर आणि गूढ अर्थासहितच हे उत्तर होतं. आणि त्यानंतर परत सीतेला घेऊन रावण लंकेमध्ये गेला. अशी ही लोकपरंपरामध्ये कथा आहे. कुठल्याही पुराणामध्ये ही कथा नाही, पुराणामध्ये याचा आधार नाही. यानंतर युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी बिभीषणाची शरणागती. बिभीषण हा रावणाचा भाऊ होता. त्याने अधर्माची साथ दिली नाही, त्याने धर्माची साथ दिली आणि तो रामाकडे आला आणि त्यांनी रामाची साथ दिली, हे आपल्याला माहित आहे. ज्या वेळेला बिभीषण आला त्यावेळेला सगळ्या वानर सेनेला असे वाटले, संशय यायला लागला की रावणाने त्याला पाठवलेली आहे की काय आपल्याकडची काही माहिती पोहोचवण्यासाठी लंकेमध्ये. हा शत्रूचा भाऊ आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, असं सगळ्या वानर सेनांनी रामाला सांगितले. पण रामाने एक वचन दिले सगळ्यांना की जो मला शरण येईल त्याला मी स्वीकारणार. आणि आज कलियुगामध्ये आपण मनापासून श्रीरामाला शरण जात नाहीत, म्हणून प्रभू श्रीराम आपल्याला स्वीकारत नाहीत. ज्या दिवशी आपण मनापासून शरणागती पत्करून प्रभू रामांच्या चरणावर जाऊ, त्यावेळेला प्रभू राम आपल्याला मनापासून स्वीकारणार आहेत. हा राम अवतारातला सर्वात मोठा आध्यात्मिक सिद्धांतापैकी एक सिद्धांत मानला जातो. कोणाचाही भूतकाळ महत्वाचा नसतो, वर्तमान काळ महत्वाचा असतो. म्हणून आजही अनेक चुका केलेला मनुष्य भगवंताला जर मनापासून शरण गेला तर भगवंत सगळ्या चुका विसरून त्याला आपल्या जवळ घेतात. मग सुरू झाले राम आणि रावणाचे युद्ध. हे युद्ध दोन राजांमधले नव्हते, दोन विचारसरणीमधले हे युद्ध होते. एका बाजूला होता अहंकार, सत्ता आणि स्वार्थ आणि अधर्म, आणि दुसऱ्या बाजूला होता धर्म, नम्रता, कर्तव्य आणि सत्य. रावणाकडे खूप सैन्य होते, अधिक शस्त्रे होती, अधिक सामर्थ्य होते, अधिक विद्वत्ता होती, पण त्याच्याकडे फक्त दोन गोष्टी नव्हत्या, नम्रता नव्हती आणि अहंकार खूप होता. ज्ञानाला नम्रतेची जोड नाही मिळाली की विनाश घडतो. रामाकडे धर्म होता. इतिहास पुन्हा पुन्हा आपल्याला हेच सांगतो आहे, काही काळासाठी अधर्म शक्तिशाली वाटतो, पण शेवटी विजय धर्माचा. आपण हे सगळे बघतो, पण तरीही आपण अधर्माची साथ देतो, धर्माची साथ देत नाही. रावणाचा वध झाला,
रामानी विजयाच्या क्षणी देखील अहंकार दाखवला नाही. ज्या वेळेला रावणाचा वध झालेला तर अजून त्याचे प्राण पूर्ण गेलेले नव्हते, त्यावेळेला देखील रामानी नम्रतेने लक्ष्मणाला सांगितले, रावणाच्या पायाजवळ जाऊन उभे राहा लक्ष्मणा, त्याच्याकडून ज्ञान घे, तो अत्यंत विद्वान ब्राह्मण आहे. आपला शत्रू आहे हे माहीत असूनही रामानी फक्त त्याच्यातले गुण बघितले आणि लक्ष्मणाला आज्ञा केली त्याच्याकडून ज्ञान घे. जे ज्ञान रावणाने रावण नीती म्हणून आहे ते मी आपल्याला नंतर शेवटी सांगणार आहे. अत्यंत सुंदर रावण नीतीचं आहे, जे कलियुगासाठी खूप महत्वाचं आहे. पण हेही मी आपल्याला सांगते की रावण नीती ही लोक परंपरेने सांगण्यात आलेली आहे. तिला मला बराच काळ मी बघितले पण मला कुठल्याही पुराणामध्ये त्याचा आधार सापडलेला नाही. लोककथांमध्ये ही रावण नीती सांगितली जाते, पण अतिशय महत्वाची आहे, खूप छान आहे कलियुगामधल्या लोकांसाठी. म्हणून राम अवताराचा खरा संदेश रावण वधामध्ये नाही, रावण वध तर शेवट होता. खरा संदेश आहे, अहंकार कितीही विद्वान असला तरी त्याचा अंत निश्चित होतो. नम्रता कितीही साधी असली तरी तिचा विजय हा निश्चित असतो. रावणाचा पराभव झाला. लंकेच्या रणभूमीवर अनेक वर्षाचा जो अधर्म होता तो अधर्म संपला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. वानरसेना आनंदाने जयघोष करायला लागली. वरवर पाहता हे सगळं संपलं होतं. पण राम अवतारातल्या अजून काही कठीण प्रसंगांना रामाना तोंड द्यायचं होतं. कारण रावणाशी युद्ध करणं खूप सोपं होतं, ते उघड उघड युद्ध होतं. पण समाजातल्या शंका आणि गैरसमजांना सामना करणं अत्यंत कठीण असतं. हे त्रेतायुगातही होतं, कलियुगात पण आहे. रावण वधानंतर आपल्याला माहितीये सीता मातेंवर शंका घेतली गेली, त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. हे पण आहे, हे सविस्तर मी आपल्याला सांगत नाही. म्हणजे समाजातली शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी साध्या मानवासारखं माता सीतेला आणि रामाना ही परीक्षा, अवघड परीक्षा द्यावी लागली आणि लोकांच्या मनातले गैरसमज दूर करावे लागले. यानंतर विभीषणाला लंकेचा राजा म्हणून रामाने घोषित केले, त्यांचा अभिषेक केला. हा प्रसंग देखील अत्यंत महत्वाचा आहे. रामाने स्वतः लंका जिंकलेली होती, पण ती त्यांनी स्वतःकडे ठेवली नाही. आजच्या जगामध्ये याचं जर बघितलं, आजच्या जगामध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनेक युद्ध होतात, अनेक कारस्थानं होतात. छोटी छोटी पदं मिळवण्यासाठी लोक कारस्थानं करतात. पण रामानी युद्ध जिंकून, लंका जिंकूनही लंका स्वतःकडे ठेवली नाही, ती विभीषणाला देऊन टाकलेली होती. कारण रामाचे उद्दिष्ट राज्य विस्तार नव्हते, तर धर्म संस्थापना करणं हे उद्दिष्ट होते. पुष्पक विमानातून अयोध्येकडे या सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. वाटेत रामानी सीतेला सगळी स्थळे दाखवली, जिथे जटायूने बलिदान केले, जे जे लोक प्रवासामध्ये रामाच्या आलेले होते, जिथून जिथून सहभागी झालेले होते, ती सगळी ठिकाणे प्रभू रामाने सीतेला दाखवली. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीमध्ये कृतज्ञता ती जी मनामध्ये रामांच्या होती, ती कृतज्ञता ठेवली पाहिजे. आजही कलियुगामध्ये आपण एखादे काम केले, अनेकांच्या सहकार्याने जर आपण एखादे मोठे काम तडीला नेले असेल, तर प्रत्येकांच्या प्रती जे जे लोक त्या कामामध्ये सहभागी होते, त्या लोकांचा सहभाग आपण त्या बाबतीत आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. हे राम अवताराने आपल्याला तेव्हापासून सांगून ठेवलेले आहे. आज आपण जीवनामध्ये यश मिळवल्यानंतर फक्त अंतिम परिणाम बघतो, पण राम अवतार आपल्याला सांगतो की विजयामागे असंख्य लोकांचे योगदान असतं. फक्त आपणच नसतो, आपल्या बरोबर जेवढे लोक आलेले असतात त्या सगळ्यांच्या सहकार्याने तो विजय किंवा ते कार्य तडीला गेलेले असते. राम अयोध्येमध्ये पोहोचले. अयोध्येमध्ये दीपोत्सव साजरा झाला. अनेक परंपरानुसार या स्मरणार्थ आजही दीपावली आपण साजरी करतो.
अंधारावर प्रकाशाचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय आणि निराशेवर आशेचा विजय यांचे हे प्रतीक बनलेले आहे. रामराज्य सुरू झाले. रामराज्या अनेक ग्रंथांमध्ये असे वर्णन येते की रामराज्यामध्ये रामाने स्वतःला सेवक मानलेले होते, प्रजेचे सेवक मानलेले होते. इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट स्वतः लक्षात ठेवली पाहिजे की रामराज्य बाहेर निर्माण होण्यापूर्वी ते आधी मनामध्ये निर्माण करावं लागतं, मग आपल्याला ते बाहेर निर्माण करता येतं. मनात लोभ, मोह, मत्सर, अहंकार, क्रोध असेल तर बाहेरचं राज्य कितीही चांगलं असलं तरीही तुम्हाला सुख मिळत नाही. म्हणून काही संत असे म्हणतात, ज्या मनात राम आहेत तेथेच रामराज्य आहे. रामाचे अवतार कार्य अजून पूर्ण झालेले नव्हते. रामराज्य सुरू झालेले होते. अयोध्या समृद्ध सुखी झालेली होती, कारण त्यांचा आवडता राम परत आलेला होता आणि सिंहासनावर बसलेला होता. चारही भाऊ मिळून पूर्णपणे प्रजेचे रक्षण करत होते, प्रजेची सेवा करत होते. बाहेरून सगळं छान दिसत होतं. पण परत आपल्याला माहिती आहे, सीतेबद्दल कुजबूज सुरू झालेली होती आणि त्या कुजबुजीमुळं श्रीरामानी सीतेचा त्याग केला. ही कथा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ही कथा मी परत पूर्ण आपल्याला सांगणार नाहीये. त्यानंतर वाल्मिकी आश्रमामध्ये लवकुश यांचा जन्म झाला. वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना सगळे ज्ञान दिले. वेद, धनुर्विद्या, शास्त्रज्ञान, धर्म, शिक्षण या सगळ्याचं ज्ञान दिलं. आणि त्यांना अजून एक महत्वाची गोष्ट दिली. म्हणजे मी पूर्ण कथा आपल्याला सांगितली नाही, ती कथा आपल्याला सगळी माहिती आहे म्हणून ही कथा सांगितली नाही, फक्त पुढचा भाग मी सांगतेय. लवकुशाच्या जन्मानंतर वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना रामकथा शिकवली. अनेक लोकांना माहिती नसेल की रामकथेचे पहिले गायक लव आणि कुश होते. आपण रामायण वाचतो, ऐकतो, कथा करतो, परंतु रामायणाचे पहिले सार्वजनिक वाचन कुठे झाले माहितीये? वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये लवकुशांनी केलेले होते. आज जे आपण आता करतो सगळे रामकथा नेहमी ठिकठिकाणी लागतं, जसं श्रीमद भागवत आहे, रामकथा आहे, शिवपुराण आहे, देवी महात्म्य आहे. हे सगळं पहिलं रामकथा वाचन वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये लव आणि कुशाने केलेलं होतं. म्हणजे सार्वजनिक आजूबाजूच्या सगळे लोक आलेले होते रामकथा ऐकण्यासाठी. अश्वमेध यज्ञाच्या वेळी ते अयोध्येमध्ये आले. रामाच्या समोर त्यांनी रामकथा गायला सुरुवात केली. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ही कथा मी आपल्याला सांगत नाही. सीतेचं पृथ्वीमध्ये परत जाणं, पृथ्वी मातेला बोलवणं आणि पृथ्वी मातेसह परत तिने अंतर्धान पावणं, इथपर्यंत हा सगळा प्रवास आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सीतेचा देहत्याग हा प्रसंग केवळ एक साधा प्रसंग नव्हता. सीता भूमीतून प्रगट झालेल्या होत्या आणि त्या परत भूमीमध्ये विलीन झाल्या, कारण त्यांचे कार्य आता संपलेले होते. लक्ष्मी स्वरूप सीतेचे कार्य आता पूर्ण झालेले होते. हा खरा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्या विलीन झाल्या, कारण आता एकेकांचं कार्य समाप्त होत होतं आणि एक एक जण आता आपापले कार्य संपवून आपापल्या धामाला निघून जात होते. रामाने हा प्रसंग पाहिला. सीता माता ज्या वेळेला पृथ्वीमध्ये विलीन झाल्या, जगाच्या दृष्टीने ते राजा होते, पण त्या क्षणी ते विरहाने व्याकुळ झालेले पती होते. मी जसं मगाशी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, सगळ्या भावना निगडीत दाखवलेल्या आहेत राम अवतारामध्ये भगवंतानी. रामाच्या जीवनातली कदाचित ही सगळ्यात वेदनादायक हा क्षण होता. रावणाशी युद्ध करताना देखील त्यांना एवढे दुःख झाले नव्हते. सीतेच्या पृथ्वी प्रवेशानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये एक पोकळी निर्माण होत गेली. त्या क्षणापासून राम अधिक विरक्त होत गेले. राज्यकारभार सुरू होता, कर्तव्य सुरू होते, पण मन मात्र त्यांचे अवतार समाप्तीच्या मार्गाकडे हळूहळू वळायला लागलेले होते. कारण आता सीता माता, लक्ष्मी स्वरूप सीता माता आपले अवतार कार्य संपवून, लीला संपवून परत
वैकुंठाला गेलेल्या होत्या. आता लवकरच शेष अवतार लक्ष्मणाचे पण प्रस्थान होणार होते. कालपुरुष येणार होता. ही कथा बहुतेकांना माहिती असेल किंवा कदाचित जर कोणाला माहिती नसेल तर थोडीशी मी सविस्तर सांगणार आहे. एक वचन कुणाला तरी दिले जाणार होते आणि त्या वचनासाठी लक्ष्मण स्वतःचा त्याग करणार होते. सीतेच्या पृथ्वी प्रवेशानंतर रामाच्या जीवनामध्ये एक वेगळाच अध्याय सुरू झाला. भगवान जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा त्यांचे आगमन जसे नियोजित असते तसेच त्यांचे प्रस्थान देखील नियोजित असते. वेळ, क्षण, जागा हे सगळेही भगवंतांनी ठरवून ठेवलेले असते. राम अवतार देखील त्याला अपवाद नव्हता. एक दिवस एक तेजस्वी ब्राह्मण राजदरबारामध्ये आला. अनेक ग्रंथामध्ये याला कालपुरुष म्हटले आहे. काही परंपरानुसार याला ब्रह्मदेवाचा दूत पण म्हणून सांगितलं गेलेले आहे. तर काही परंपरांमध्ये किंवा काही पुराणामध्ये याला यमधर्माशी जोडले जाते. पण सगळ्या परंपरांचा किंवा सगळ्या पुराणांचं सार एकच आहे की तो रामाना अवतार कार्य पूर्ण झाल्याचा संदेश देण्यासाठी म्हणून आलेला होता. कालपुरुषाने रामाना सांगितले, मला अत्यंत गोपनीय विषयावर तुमच्याशी चर्चा करायची आहे. या संभाषणामध्ये कोणाचाही व्यत्यय आला नाही पाहिजे आणि जर कोणी मी आणि आपण बोलत असताना जर कोणी मध्ये आलं तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल. कथा बहुतेक सगळ्यांना माहिती असेल. रामाने त्याला तसे वचन दिले आणि द्वारावर पहारा देण्याची जिम्मेदारी त्यांनी लक्ष्मणाला दिली. आता थोडासा विचार जर आपण केला तर याच्यातला आपल्याला अर्थ कळला असेलच. रामानी ही जबाबदारी दुसऱ्या कोणाला का दिली नाही? भरत नव्हते तिथे, शत्रुघ्न नव्हते, इतर मंत्री सरदार भरपूर होते. मग तो कोणालाच का नाही दिली ही जिम्मेदारी? लक्ष्मणालाच का दिली? कारण रामाना ठाऊक होते की संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याने त्यांच्या प्रत्येक वचनाचे पालन केले तोच अंतिम क्षणी धर्माचे रक्षण करणार आहे. कालपुरुष आणि राम यांचे संभाषण सुरू झाले आणि इतक्यात एक महत्वाची अनपेक्षित घटना घडली. दुर्वास ऋषींचे तिथे आगमन झाले. दुर्वासांचे नाव ऐकताच सगळेजण सावध होतात, कारण ते महान ऋषी होते, तपस्वी होते, अत्यंत रागीट होते. दुर्वासाने तत्काळ रामाची भेट मागितली. लक्ष्मणाने नम्रतेने सांगितले की सध्या प्रभू अत्यंत महत्वाच्या कामामध्ये आतमध्ये चर्चा करत आहेत. एका महान तपस्वी बरोबर आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. दुर्वासाने त्यांना सांगितले की तू जर मला लगेच आतमध्ये प्रवेश दिला नाहीस तर मी सगळ्या अयोध्येला शाप देईन. क्षणभरासाठी लक्ष्मणाला प्रश्न पडला की एका बाजूला रामाला दिलेले वचन आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण अयोध्येचे कल्याण. त्यांनी दुर्वासाला रोखले तर प्रजेला शाप मिळू शकत होता आणि रामाच्या कक्षेमध्ये जर प्रवेश केला तर रामाला दिलेले वचन भंग होणार होते. हा प्रसंग लक्ष्मणाच्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रसंग असे सांगितले जाते. वनवासात त्यांनी अनेक संकटे पाहिली, रावणाचे युद्ध पाहिले, इंद्रजितासारख्या योद्ध्याशी युद्ध केले, पण हा प्रसंग त्याच्यासाठी अत्यंत कठीण होता. कारण येथे शत्रू बाहेर नव्हता, त्याला निर्णय स्वतःला घ्यायचा होता आणि लक्ष्मणाने पुन्हा एकदा स्वतःचा त्याग निवडला. त्यांनी रामाच्या कक्षेमध्ये मान खाली घालून प्रवेश केला आणि दुर्वासांच्या आगमनाची माहिती दिली. दुर्वासांची भेट झाली, अयोध्या वाचली, पण लक्ष्मणाला माहित होते की आता त्याचा पृथ्वीवरचा अवतार समाप्त होणार आहे. पृथ्वीवरचा प्रवास आता त्याचा समाप्त होणार आहे. कालपुरुष निघून गेल्यानंतर प्रभू राम गंभीर झाले, कारण आता दिलेले वचन त्यांच्या समोर उभे होते. रामाना लक्ष्मणाचा वध करणे अशक्य होते. लक्ष्मण हा केवळ भाऊ नव्हता, तो रामाचा श्वास होता, वनवासातली सावली होता, प्रत्येक संकटातला सहकारी होता. पण रामाने आयुष्यभर धर्माला स्वतःपेक्षा मोठे मानले आणि अंतिम क्षणी पण ते त्याच मार्गावर उभे होते. वशिष्ठादी ऋषींनी धर्मशास्त्रानुसार त्यांनी सगळ्या ऋषींना विचारले की यावर मार्ग काय? मी लक्ष्मणाचा वध करू शकत नाही. वशिष्ठादी ऋषींनी धर्मशास्त्रानुसार मार्ग सांगितला.
प्रिय व्यक्तीचा त्याग हा तिच्या मृत्यू समान मानला जातो. आणि मग रामाने हा अत्यंत वेदनादायी निर्णय घेतला. त्यांनी लक्ष्मणाचा त्याग केला आणि त्यांनी हा शब्द उच्चारला की लक्ष्मणा, मी आजपासून तुझा त्याग करत आहे. हा शब्द उच्चारत असताना त्यांच्या मनावर काय घाव बसले असतील ही कल्पना आपल्याला येणे देखील शक्य नाही. रावण वधाच्या वेळी देखील राम एवढे दुःखी झाले नव्हते, कारण रावण शत्रू होता. लक्ष्मण त्यांचा प्राण होता. लक्ष्मणाने श्रीरामांचे शब्द ऐकले. लक्ष्मण शांतपणे शरयू नदीच्या तीरावर गेले. तिथे ध्यानस्थ बसले. त्याने ध्यान धारण केले आणि योग बलाने आपले प्राण वर नेले आणि त्यांनी आपली पृथ्वीवरची लीला संपवली. अनेक पुराणांमध्ये असे वर्णन येते की त्यावेळेला ते आपल्या मूळ शेष रूपामध्ये परत गेलेले होते. याचा एक सुंदर अर्थ आहे. राम जर विष्णूचे अवतार असतील तर लक्ष्मण हे त्यांच्यासोबत अवतरलेले शेषनाग होते. जसे वैकुंठात शेष विष्णूंची सेवा करतात तसे पृथ्वीवर लक्ष्मणाने रामाची सेवा केली आणि आता सेवा कार्य पूर्ण झाले होते. लक्ष्मणाने आपले अवतार कार्य पूर्ण संपवलेले होते. मात्र लक्ष्मणाच्या प्रस्थानानंतर राम पूर्णपणे विरक्त झाले. हा भाग आपण इथेच थांबवूयात. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे बहुतेक 3 किंवा 4 भाग मला करावे लागणार आहेत. थोड्याशा विश्रांतीनंतर मी परत आपल्या सेवेत येणार आहे. तोपर्यंत आपण श्रीरामांचा जप करत राहा.